या ठिकाणी जे युवत आणि झाला आहे एवढ्यासाठी की जयसिंगपूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा तिथं आशारूढ होणार आहे। म्हणून त्याची जनजागृती करण्यासाठी ह्या रथाच्या माध्यमातून जागृती करण्यासाठी या ठिकाणी जांभळी या ठिकाणी आलेला आहे। RPI पक्षाच्या वतीनं जांभळी गावाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो। आपले आंबेडकर थोर महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारे हा आमचं जांभळी गाव, या जांभळी गावामध्ये भीमज्योतीचं आगमन झालं। त्या सर्व जांभळी ग्रामस्थांच्या वतीनं या भीमज्योतीचं विश्वसंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं आम्ही सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो आणि स्वागत करतोय। त्या पद्धतीनंच 28 तारखेला हा महापूर सर्व जयसिंगपूर नगरीमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या आगमनासाठी सर्वजण आम्ही उपस्थित राहणार आहोत आणि सर्वच या शिरोळ तालुक्यातील आंबेडकरी अनुयायी प्रेमी आणि सर्व जांभळीकरी देखील आम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहोत। जय भीम, जय शिवराय, जय लवची जय। आज जांभळीमध्ये जे भीमज्योत आलेले खरं म्हणजे बऱ्याच वर्षापासून जे आंदोलन चालू होतं जयसिंगपूरमध्ये त्याला आता खरोखर यश आलेलं आहे आणि आत्ता भव्य असा पुतळा जयसिंगपूरमध्ये होणार आहे। त्याच्या स्वागतासाठी आज आम्ही इथं जमलेलो आहोत। जयसिंगपूरला सुद्धा आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही सर्वजण हजर राहणार आहोत। इन्कलाब जिंदाबाद। मिरवणूक जी रॅली काढली चालली आहे ह्या संपूर्ण चांगल्या गोष्टीला प्रत्येक गावातील गटतट किंवा धर्म पंथ सगळे बाजूला सारून सर्व जनता उत्स्फूर्तपणे ह्यात सहभागी होत आहे आणि आमच्या गावच्या वतीनं ह्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त करतो। गेले 50 वर्ष जसं शिवाजी महाराजांचा पुतळा जयसिंगपूरमध्ये लेडराव साहेबांनी फोडणीश्वास नेला तसं त्याच पद्धतीनं आता 50 वर्षाची या समाजाची जी मागणी होती ती बी पूर्ण करत आहेत आणि त्या आमच्या जांभळीतर्फे सर्वजण मिळून आम्ही 28 तारखेला उपस्थित राहू। जास्तीत जास्त संख्येत बहुजन समाज आमचा खूप आहे।